वेलकम बॅक टू रिद्धी परब ब्लॉग्स. अचानक ठरलेल्या आमच्या पिकनिकचा वॉटर पार्कचा पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल. आम्ही किती एन्जॉय केलं ते. आता पार्ट 2 मध्ये आम्ही अम्युजमेंट पार्क मध्ये जाणार आहोत. तर तिकडे आम्ही कोणत्या राईड्सवर बसलो आणि आमच्या श्रेयसने सुद्धा कसं एन्जॉय केलं हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पार्ट 1 पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की पहा. आणि आम्हाला लागलेली भूक, आम्ही चाललोय जेवायला. प्रेम कुटीर हे ओपन एअर रेस्टॉरंट आहे. इथे खाण्याचे मेनू तुम्ही पाहू शकता. यश आणि श्लोक इथे पप्पाची वाट बघत आहेत. त्यांना खूप जोराची भूक लागली होती. आणि खूप चांगलं जेवण आहे आणि प्राइस पण रिझनेबल आहे. इकडे व्हेज जेवण भेटणार आणि खरंच खूपच टेस्टी असं जेवण इकडे होतं. आम्हाला तर खूप आवडलं. आणि पाहू शकता जास्त अशी गर्दी नाहीये. आमचं आता जेवण झालंय आणि आता आम्ही जाणार आराम करायला. इथे ना रेस्ट करायला झाडाखाली खाट वगैरे आहेत. आपण तिकडे जाऊन झोपू शकतो, बसू शकतो, आपण रिलॅक्स होऊ शकतो. वॉटर पार्क मध्ये खरंच खूप दमायला झालं होतं, त्यामुळे आम्ही इथे 15 मिनिटं आराम केला. तसं तर हे पार्क 6 वाजता बंद होतं आणि आमच्याकडे जास्त वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही काही जास्त आराम केला नाही. लगेचच आम्ही निघालो. या ठिकाणी डायनोसॉर वर्ल्ड सुद्धा आहे. खूप छान वाटतं पाहून. आम्ही अम्युजमेंट पार्क 1 मध्ये आले आहोत. तर इथे सर्व अडल्ट लोकांसाठी राईड्स आहेत, पण काही काही आहेत जे लहान मुलांसाठी सुद्धा आहेत. जसं इकडे आता श्लोक बसला आहे आणि स्विंग चेअर राईडवर पप्पा बसले आहेत. आमच्या पप्पांनी सुद्धा खूप एन्जॉय केली ही राईड. त्यांना खूप आवडलं. आणि इकडे श्रेयस पप्पाची वाट पाहतोय. आणि आता मी सुद्धा या राईडवर बसली आहे. खूप छान वाटत होतं, पण चक्करही येत होती, त्यामुळे मी मध्ये मध्ये डोळे बंद करून बसलेली. कैसा लगा? बहुत बढ़िया। कैसा लगा? चक्कर आली थोडीशी। आंखें बंद क्यों की थी आपने? हम समझ गए ये तो। होय, थांब बघूया। हे बघूया चल रे। त्यानंतर आम्ही गेलो डॅशिंग कार मध्ये, जिथे सुरुवातीला पप्पा गेले. आणि ह्या पार्क मध्ये ना मोठी माणसं सुद्धा खूप सारं एन्जॉय करू शकतात. खूप मजा येते. आणि आता मी सुद्धा गेली इकडे या राईडवर. खरंच खूप मजा येते. तुम्ही ना सुट्टीच्या दिवशी आलात तर तुम्हाला इथे काही एन्जॉय करता येणार नाही, कारण प्रचंड गर्दी असते. त्यासाठी तुम्ही ना मधला वार असा बघून या, जेणेकरून तुम्ही एखादी राईड 4-5 वेळा हव्यात तेवढ्या वेळा तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला जी राईड आवडते ती. खरंच खूप मजा येते. खरंच जवळजवळ आम्ही 2 ते 4 वेळा ह्या डॅशिंग कार मध्ये बसलो असतो.
आणि गर्दीच्या दिवशी गेला तर कसं असतं की इथून एक राऊंड झाला तुमचा की तुम्ही पुन्हा बाहेर या आणि पुन्हा लाईन लावा, म्हणजे गर्दी असेल तर लाईन लावा आणि मग पुन्हा सेकंड चान्स घ्या. त्यामुळे तुम्ही गर्दी नसतानाच जा, खरंच खूप मजा येणार, धमाल येणार आणि पैसा वसूल होणार. आणि मला अजून एक राऊंड घ्यायचा होता, मग मी पुन्हा बसले. आणि माझं काही मन भरतच नव्हतं. पुन्हा एकदा मी राऊंड घ्यायला बसली. हा माझा 3rd राऊंड होता. खरंच या डॅशिंग कार मध्ये खरंच खूप मजा येते. तुम्ही सुद्धा या आणि एन्जॉय करा. आम्ही डॅशिंग राईड मध्ये बसलोय म्हणून एका मुलाचा चेहरा बघा कसा झालाय. मला नाही. पण खरंच डॅशिंग राईड मध्ये खूप मज्जा येते आणि आमचा पप्पा आता पुन्हा एकदा गेलाय. आणि इकडे श्रेयस आणि श्लोक पप्पाची वाट बघतायत, ते कधी येत आहेत. आता पप्पांना आपण एक्सपिरियन्स विचारूया कसा होता. काय ड्रायव्हिंग केली, खूप ठोकाठोकी झाली. कसं वाटलं? जाम भारी, मज्जा आली ना? पैसे पिटले आमचे. श्लोकचे पैसे. श्लोक इथे, आमचा श्लोक इथे उदास बसलाय, त्याचे पैसेच नाही फिटत आहेत. चला आता त्याची राईड बघूया. ये आता श्लोक किती वेळा करणार काय माहिती. तोंड बघा त्याचं. मला नाही. ओ ओ बिचारा. ते जाऊया आपण सेकंड अम्युजमेंट पार्क. इथे सैटरडे संडे तो इतना क्राउड रहता है कि सवेरे से आए लेकिन उधर हाँ बैठ जा, चालू करेंगे, बैठे रहे तू. दबा श्लोक पाय मार खाली. हा माग टर्न फिरव. दबा बैठ, दबा पैर दबा दबा जान दे. फिरव फिरव. मागे घे. पाय लाव ना, पाय लाव क्लचरला. हा हा पुढे घे, पुढे घे. पाय सोड, मध्ये मध्ये पाय सोडायचा.
मध्ये मध्ये पाय सोडायचा. पुढे जा. हा पुढे पुढे घे पुढे घे. हे सुद्धा लहान मुलांना खेळण्यासाठीच आहे. इथे श्लोक एकटाच गेला होता आणि इकडे दादा त्याची वाट बघतोय. दादाचा चेहरा घामाने भिजलाय. लाल लाल झालाय पोरग, लाल लाल. मी आणि दादा रेस्ट करतोय. आता आम्ही आलोय बॉम्ब कोस्टर मध्ये. आली आली आली. ट्रेन तर दादाची फेवरेट आहे. या राईड मध्ये आम्ही 2दा बसलो. खरंच खूप मज्जा येते आणि आमच्या श्रेयसने सुद्धा खूप मज्जा केली. आणि मी तुम्हाला सांगेन तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. खूप मज्जा येते यात. जबरदस्त मजा आली ना श्लोका. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काळी. पळती साडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. घुमाव घुमाव एक और मजा आ रहा. 2 राऊंड. आपण डबल बसलो ना म्हणून तो बोलला अजून एक देऊ का. मम्मा पुन्हा बोल. छान कर, तू छान कर. श्रेयसला आवडलं. येस. असं कसं दाखवतो. येस असं असं थम्सअप दाखवायचं ना. येस छान होतं. श्रेयसने पैसे वसूल केले. मम्मी शिप राईड. हा जरा थांबशील. जीप राईड. अरे मम्मा बोल ना. पुढच्या वर्षी आपण पुन्हा येऊया. नाही हा? काहीतरी अजून बाकी आहे. एक जुग जुग गाडी आहे. मस्त आहे. मग तिकडे जाऊ दे. कसं वाटलं. खेळायला मजा आली ना. पैसा वसूल. मम्मा
त्याच्यात बसायचं हेलिकॉप्टर. बाबू ते नाही आहे, त्यांचा मालक नाही आहे बघ, हेलिकॉप्टरचा मालक नाही आहे. तर तिकडे बसू. जा दादाला पकड हा उठला तो. बसायला लाव. उठणार नाही ना रे बाबा, मला भीती वाटते. स्लोई घुमावा. एक स्पीड राहायचं ना, फास्ट वगैरे नाही होत. ये श्रेयस, मज्जा आली मज्जा. श्रेयस फर्स्ट टाइम एकटा बसलाय. व्हेरी गुड श्रेयस. आता आम्ही आलो ड्रॅगन राईड मध्ये आणि मी खरं सांगते, मी आणि श्लोकने एकच राऊंड घेतला. आम्ही खूप घाबरलो. जावा जावा जावा, अजून जावा. जावा जावा. जावा. ए बस बंद कर. दे अजून एक पाहिजे का? हो मॅडम, अजून एक घ्या, बसा. फ्री मध्ये अजून एक. मज्जा आली पण. कसं वाटलं ड्रॅगन मध्ये? भारी ना. बंपर बोट सुद्धा एक सुंदर राईड आहे, जिथे श्लोकला बसायचं होतं, पण हाईट कमी असल्यामुळे त्याला नाही बसता आलं. धर पाय. इथेच थांब. ह्याला घे रे. एवढी सारी आम्ही मज्जा केली. ते एका व्हिडिओ मध्ये येणं शक्य नव्हतं, त्यामुळे ह्याचे 2 भाग बनवले आहेत. मज्जा आली का? अजून एकच बाकी आहे, ते बाकी आहे. काय? एवढं सगळं खेळून आमच्या श्लोकचं मन काही भरतच नव्हतं. आता ही शेवटची राईड घ्यायला तो गेला आहे. अम्युजमेंट पार्कची आम्ही केलेली मजा आणि मस्ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. आणि आता आम्ही घरी चाललोय. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की द्या. थँक्यू सो मच. बाय बाय.